आता दिवाळीच्या सणात एक दिलासा देणारी बातमी आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली। सोनं 800 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण झाली। सोनं 1,31,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,70,000 रुपये प्रति किलो आहे। ऐन दिवाळीत सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। त्यामुळे सराफा दुकानामध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये बघायला गेलं तर सोन्या चांदीचे दर सातत्याने महाग होत होते। मात्र ऐन दिवाळीमध्ये आता सोनं जे आहे हे 4000 घसरण, तर चांदी त्याच्या पाठोपाठ साधारण बघायला गेले तर 15000ची घसरण पाहायला मिळते। यामुळे कुठेतरी ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जळगावच्या सराफ बाजारमध्ये याच ठिकाणी सोन्या चांदीचे दर काही दिवसापासून घसरल्या कारणामुळे ग्राहकांचा कल जो आहे आता सोनं चांदी दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचा उत्साह पाहायला मिळत आहे। त्यामुळे साधारण बघायला गेलं तर सोन्याचे दर जे हे महाग होत असल्या कारणामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली होती। मात्र दिवाळीच्या काळामध्ये आता सोनं चांदी स्वस्त झाल्या कारणामुळे काही प्रमाणात ग्राहकांनी आता सोनं चांदी खरेदी करण्यासाठी मुहूर्तावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। नेमकं सोनं चांदीची काय भाव आहे, कशा परिस्थितीत सोनं चांदी आहे, या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी भंगारे गोल्डचे संचालक आहे, त्यांच्याशी जाणून घ्या। सर, काय सांगणार, सोनं चांदी सातत्याने वाढ होत होती, किती ते कमी झालेले जीएसटी सहित सोनं चांदीचे भाव काय? सोन्याचे भाव 1,35,000 पर्यंत सोन्याचे भाव गेले होते। जिओ पॉलिटिकल टेन्शन जे सुरू होतं, ट्रेड वॉर 2.0, या सर्व गोष्टींमुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सातत्याने वाढली आणि सोन्याचे भाव 1,35,000 पर्यंत गेले। पण दिवाळीच्या दिवस सुरू आहे, ग्राहकांनी आपल्या मनाची तयारी करून घेतली, चला आता भाव 1,35,000 आता आपण घेऊन घेऊ। पण दिवाळीच्या दिवशी सोन्याचे भाव 3,000 रुपयाने घसरले। आज परत 2,000 रुपयाने सोन्याचे भाव घसरले। कुठेतरी आनंदाची गोष्ट आहे ग्राहकांसाठी। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।